नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर 1 ची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. 7 एप्रिल 2024 ला आपली परीक्षा असणार आहे आणि त्यात तुमची मदत व्हावी म्हणून ही पीवायक्यू सिरीज आम्ही सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबर कन्सेप्ट ट्रिक सुद्धा समजून घेणार आहोत. जर तुम्ही MS सेट 2024 एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे पेपर 1 चे कंप्लीट कोर्स, ज्यात असणार आहे लाईव्ह लेक्चर्स, वीकली टेस्ट असणार आहेत, फुल सिलेबस नोट्स असणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहेत, 2000 प्लस MCQ सिरीज असणार आहेत आणि सोबत असणार आहे पीवायक्यू चे विथ सोल्युशन्स. जर का तुम्हाला पेपर 1 मध्ये 80 प्लस टार्गेट करायचं असेल तर हे कंप्लीट कोर्स तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नक्की घ्या. याची फीस आहे 3000 रुपये, पण आफ्टर डिस्काउंट ते 2100 मध्ये पडणार आहे. जर का तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. येत्या 26 पासून टेस्ट सिरीजची पण बॅच सुरू झालेली आहे. यात 50 प्लस अधिक मॉक टेस्ट तुमच्यासाठी देण्यात येणार आहे आणि 6 वाजता पेपर असणार आहे. 7 वाजता तुम्हाला स्पष्टीकरणासहित ते तुम्हाला उत्तरे मिळून जातील आणि अनलिमिटेड अटेम्प्ट असणार आहेत. आणि ही जी टेस्ट सिरीज आहे आम्ही खास तुमच्यासाठी डिझाईन केलेली आहे. याचा नक्की फायदा घ्या. याची जर का माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर सुद्धा संपर्क साधू शकता. आता आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, एअर पोल्युटंट्स आर मेनली क्लासिफाईड ॲज, म्हणजे वायू प्रदूषकाचे प्रामुख्याने वर्गीकरण केले जाते. तर हा 9व्या टॉपिक मधला प्रश्न आहे. 9वा जो आपला युनिट आहे पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट, यातला हा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं पर्यावरण या टॉपिक मधून पर्यावरण झालं किंवा वायू प्रदूषण झालं, वॉटर, सगळे पोल्युशन जे झाले प्रदूषण, त्याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि सेटनेट मध्ये दोन्ही मध्ये प्रदूषण हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो. त्यामुळे हा टॉपिक कधीही सोडू नका. ठीक आहे. त्यानंतर आपले काय ऑप्शन आहे, आपला काय प्रश्न आहे, एअर पोल्युटंट्स आर मेनली क्लासिफाईड ॲज, म्हणजेच वायू प्रदूषकाचे प्रामुख्याने वर्गीकरण केले जाते. कशात केले जाते, पॉइंट सोर्स अँड नॉन पॉइंट सोर्स पोल्युटंट्स मध्ये, की पॉइंट प्रदूषकांमध्ये, की प्रायमरी सेकंडरी प्रदूषकांमध्ये, की नॅचरल आणि अँथ्रोपोजेनिक पोल्युटंट म्हणजे नैसर्गिक आणि मानववंशीय प्रदूषकांमध्ये, की सेंद्रिय की अजैविक प्रदूषक याच्यामध्ये केले जाते, सांगा बघू. तर एअर पोल्युटंट हे मेनली क्लासिफाय केले जातात दोन याच्यामध्ये, प्रायमरी आणि सेकंडरी. तर प्रायमरी कसं, पहिले एअर पोल्युटंट काय असतं, तर वायू प्रदूषक जे आपण म्हणतो त्यांना, सजीव प्राण्यांसाठी घातक ठरू शकणाऱ्या विहित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वातावरणात असलेले कोणतेही घन असो, द्रव्य असो किंवा वायुयुक्त पदार्थ असो, हे एअर पोल्युटंट मध्ये येतात. जसं की एअर पोल्युटंट मध्ये म्हणजे आपण हवेमध्ये जे द्रव्य असतात, पार्टिकल्स असतात, जे आपल्याला हानिकारक होतील सजीव प्राण्यांसाठी, त्याला एअर पोल्युटंट म्हणतात. ठीक आहे. यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन असतात, प्राथमिक आणि दुय्यम. तर प्राथमिक मध्ये काय काय आहे, तर प्राथमिक मध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, एक्झाम्पल मध्ये सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन मोनोऑक्साईड आहे. हे काय आहे, प्राथमिक पोल्युटंट्स आहे. तर हे विचारले जातात आपल्याला, एअर पोल्युटंट मध्ये काय आहे ते माहित झालं. आता प्रायमरी आणि सेकंडरी, तर मग प्रायमरी मध्ये कोणते प्रदूषक येतात ते आपल्याला माहिती पाहिजे. तर कोणते येतात, CO2 येतात, CO2 येतं, NO2 येतं. ठीक आहे. पुन्हा सल्फर डायऑक्साईड येतं, कार्बन मोनोऑक्साईड येतं आणि सेकंडरी पोल्युटंट मध्ये ऍसिड रेन येतं. काय येतं, ऍसिड रेन. ठीक आहे. पुन्हा ओझोन पण येतं. ठीक आहे. ऍसिड रेन आणि ओझोन हे सेकंडरी मध्ये. तर हे तुम्हाला महत्वाचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. तर एअर पोल्युटंटचे दोन भाग येतात, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी मध्ये येते CO2, NO2, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, CFS, CFC, हे सगळं प्रायमरी आहे. सेकंडरी मध्ये ऍसिड रेन, ओझोन हे सगळं येतात. ठीक आहे. त्यानंतर आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, द मेन डिफरन्स बिटवीन प्रायमरी एअर पोल्युटंट अँड सेकंडरी एअर पोल्युटंट इज. आता विचारलं आहे प्राथमिक वायू प्रदूषक आणि दुय्यम वायू प्रदूषक याच्यामधील मुख्य फरक काय आहे. तर ऑप्शन्स आहे, फॉर्मर कंटेन्स वॉटर मॉलिक्युल्स अँड वाईल सेकंडरी पोल्युटंट डू नॉट कंटेन वॉटर मॉलिक्युल, म्हणजे म्हणजे जे आहे ते पहिले आले ते पाण्यात रेणू असतात आणि दुय्यम प्रदूषकामध्ये नसते. असं असं आहे का त्याचा डिफरन्स, की प्रायमरी एअर पोल्युटंट्स हा मोर डायरेक्ट इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ, म्हणजे की प्राथमिक वायू प्रदूषकाचा मानवी आरोग्यावर अधिक थेट परिणाम होतो, त्यामुळे हा डिफरन्स आहे का, म्हणजे प्रायमरीचा होतो सेकंडरीचा होत नाही, असं काही आहे का, की पूर्वीचे थेट वातावरणात सोडले जातात हे जे आहे
प्रायमरी पोल्युटंट आहे ते थेट वातावरणात सोडले जातात आणि वाईल द लेटर आर फॉर्मेट बाय केमिकल रिएक्शन इन द आणि नंतरचे जे आहे ते रासायनिक अभिक्रियाद्वारे केले जातात. की प्रायमरी एअर पोल्युटंट्स आर फॉर्म थ्रू द फोटोकेमिकल रिएक्शन. हे काय फोटोकेमिकल रिएक्शन थ्रू होते की काय प्रायमरी पोल्युटंट्स की सेकंडरी हे नाही होत असं सांगितलंय. म्हणजे प्राथमिक वायू प्रदूषक हे फोटोकेमिकल रिएक्शनमुळे होते आणि सेकंडरी होत नाही का हे विचारलं आहे. तर सांगा बघू काय असेल डिफरन्स प्राथमिक आणि दुय्यम वायू प्रदूषकांमध्ये. तर याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे सी. म्हणजे फॉर्मर आर रिलीज डायरेक्ट इनटू द ऑटमॉस्फिअर. हे काय पर्यावरणात सरळ हे होत आहे ना, आणि वायू दुसरे जे आहे दुय्यम ते केमिकल रिएक्शन्समुळे होतात. तर प्राथमिक हे वायू प्रदूषक हे सरळ ऍटमॉस्फिअर पर्यावरणामध्ये रिलीज होत आहे आणि दुय्यम जे आहे ना ते केमिकल रिएक्शन्समुळे होत आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. मी आताच सांगितलं होतं तुम्हाला प्राथमिक मध्ये CO2, NO2, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, CFC असं येतं आणि म्हणजे हे डायरेक्टली रिलीज होतात आहे ऍटमॉस्फिअर मध्ये. आणि दुय्यम मध्ये केमिकल रिएक्शन जसं की ऍसिड रेन झालं, ओझोन झालं, यामध्ये काय होतं केमिकल रिएक्शन होते आणि त्यामुळे ते दुय्यम वायू प्रदूषकांमध्ये येतात. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी कन्सिडर्ड ॲज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ प्रायमरी एअर पोल्युटंट. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बेस्ट एक्झाम्पल काय असणार आहे. बेस्ट एक्झाम्पल असणार आहे ऑप्शन्स बघूया. कार्बन डायऑक्साईड रिलीज फ्रॉम बर्निंग कोल, कोळसा जाळल्याने कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. सल्फर ट्रायऑक्साईड, ओझोन प्रोड्यूस इन फोटोकेमिकल स्मॉग आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज थ्रू फोटोसिंथेसिस. सांगा बघू प्रायमरी एअर पोल्युटंट. बघा मी याच्या आधी तुम्हाला सल्फर ट्रायऑक्साईड नाही सांगितलं, डायऑक्साईड होतं ते, हो ना. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे कार्बन डायऑक्साईड असणार आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं प्रायमरी एअर पोल्युटंट मध्ये कार्बन डायऑक्साईड येतं आणि ते रिलीज होतं कुठून, बर्निंग ऑफ कोल्स मधून होतं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर हे येणार. ओझोन तर येणार नाही कारण ते मी दुय्यम मध्ये सांगितलं होतं. आता इथे पण कार्बन डायऑक्साईड आहे पण रिलीज थ्रू फोटोसिंथेसिस म्हणताय. फोटोसिंथेसिस मध्ये एवढं नसणार आहे कारण फोटोसिंथेसिस हे कशी वेगळी प्रोसेस आहे त्यामुळे हेही नसणार आहे. आणि सल्फर ट्रायऑक्साईड मी असते तर मी या दोन मध्ये कन्फ्युज झाले असते नक्की, पण सल्फर ट्रायऑक्साईड नाही आहे त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हे प्रायमरी एअर पोल्युटंट आहे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए असणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट इलुस्ट्रेट्स अ सेकंडरी एअर पोल्युटंट. म्हणजे आता दुय्यम वायू प्रदूषक कोणता आहे ते विचारलंय. CO2 रिलीज फ्रॉम बर्निंग ऑफ कोल, हे तर नाही येणार कारण मी आपण आताच बघितलं. तर NO2 रिलीज फ्रॉम द बर्निंग ऑफ ऑइल, NO2 पण नाही येणार. मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं होतं प्रायमरी मध्ये NO2 येतं. तर ओझोन प्रोड्यूस इन फोटोकेमिकल स्मॉग, ओझोन फोटोकेमिकल स्मॉग मध्ये ओझोन तयार होते. ठीक आहे, तर काय असणार आहे नॉन ऑफ द अबाव तर नाहीच आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे सी जे आहे ओझोन. ठीक आहे, तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं सेकंड याच्यामध्ये दुय्यम मध्ये ओझोन आणि ऍसिड रेन येते आणि फर्स्ट याच्यामध्ये प्रायमरी मध्ये CO2, NO2, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड येते. ठीक आहे, CFC पण येते. आता हे तुम्ही पाठ करून घ्या जसं मी आता तुम्हाला सांगत आहे डोक्यामध्ये तुम्ही लिहा. तुम्ही नोट्स पण काढू शकता. आज मी कोणत्या टॉपिकवर तुम्हाला शिकवलंय म्हणजे क्वेश्चन्स घेतले त्यावरून तुम्ही नोट्स काढू शकता आणि ते वाचू शकता. हे खूप महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि व्हिडिओच्या शेवटी आपण बघतोय की मी जर का 15 प्रश्न घेतले तर 15 पैकी तुम्हाला किती प्रश्न आले हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवता. तुमच्या कमेंट्सची मी नक्की वाट बघते आहे आणि लाईक सुद्धा करते, त्यामुळे नक्की करा. मला समजते त्या थ्रू की तुम्हाला काय समजत आहे आणि काय नाही समजत आहे. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द कॉमन फीचर्स बिटवीन NO2, SO2, CO, SPM इज दॅट. म्हणजे हे जे आहे NO2, SO2 यामधला सामायिक म्हणजे वैशिष्ट्य काय आहे. तर ते प्राथमिक प्रदूषक म्हणून वर्गीकृत केला आहे का, की सेकंडरी म्हणून केलं आहे, की हॅव इक्वल रोल इन कॉझिंग ऍसिड रेन मध्ये, आम्लवृष्टी जे म्हणतो आपण त्यामध्ये त्यांची भूमिका आहे का, किती हरितगृह वायू आहे, ग्रीन हाऊस गॅस. सांगा बघू काय असणार आहे. काय असणार आहे NO2, SO2 हे प्राथमिक प्रदूषक आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं होतं प्रायमरी पोल्युटंट आहे म्हणून. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे हाऊ आर नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि कार्बन ऑक्साईड रिलेटेड. आता बघा हे प्रश्न आज सगळ्या म्हणजे रिलेटेडच असणार आहे. त्यामुळे हा टॉपिक जो तुमचा एअर पोल्युटंटचा टॉपिक आहे हा खूप पक्का होणार आहे या प्रश्नांथ्रू. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा.
त्यानंतर पहिलं ऑप्शन आहे ऑल ऑफ देम आर सेकंडरी एअर पोल्युटंट दॅट कॉन्ट्रीब्युट्स टू ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे हे दुय्यम वायू प्रदूषक आहेत का जे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये योगदान देतात, की हे प्राथमिक वायू प्रदूषक आहे जे आम्ल ऍसिड रेन होण्यास मदत करते, की हे एक सर्व जीवाश्म इंधन आहे जे ज्वलनाने तयार होतं. आपण म्हणतो जे ऑल आर एअर पोल्युटंट फॉर्म बाय कंबस्टन ऑफ फॉसिल फ्युल्स, की ते एअर पोल्युटंट आहे जे रेस्पिरेटरी डिसीज मध्ये डिसीज होतात, श्वसनाचे आजार होतात ज्यामुळे. सांगा काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे. त्याचं उत्तर असणार आहे बी ऍसिड रेन. तर हे जे प्रायमरी हे तर नक्कीच NO2 सल्फर डायऑक्साईड हे प्रायमरी एअर पोल्युटंट आहे, पण याचं कॉन्ट्रीब्युशन आम्ल जे म्हणतो ऍसिड डिपॉझिशन साठी होतं. कशासाठी होतं? ऍसिड डिपॉझिशन साठी. ठीक आहे, म्हणजे कसं हातभार लागतं, आपण कॉन्ट्रीब्युट करतात हे लोक प्रायमरी पोल्युटंट कशासाठी? ऍसिड बनवायसाठी. ठीक आहे. त्यानंतर ऍसिड रेन पण असतं. तर तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये, याच्या आधी आपण ऍसिड रेन घेतलं होतं, त्यामुळे ऍसिड रेन काय असते, ते कोणत्या मॉलिक्युल पासून त्यांचं ते बनते आणि रिॲक्ट होतं, ते तुम्ही नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये. याचं उत्तर आपलं आहे ऑल ऑफ देम आर प्रायमरी एअर पोल्युटंट. ते प्राथमिक वायू प्रदूषक आहेत. कोण? नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. आणि त्यामुळे ते आम्ल आहे ते जमा होण्यास मदत होते. त्यानंतर ऍटमॉस्फेरिक पोल्युटंट्स आर मेनली प्रेझेंट इन. म्हणजे ऍटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणातील प्रदूषण हे प्रामुख्याने कुठे आढळतात ते विचारलं आहे. आयनोस्पियर, स्ट्रेटोस्पियर, मेझोस्पियर, ट्रोपोस्पियर अँड लोअर स्ट्रेटोस्पियर. सांगा बघू. याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की किती लेअर आहे. इथे बघा 5 लेअर आहे. पहिले ट्रोपोस्पियर येतं, त्यानंतर मग स्ट्रॅटोस्पियर येतं, नंतर मेझोस्पियर येतं, मग थर्मोस्पियर येतं आणि नंतर येतं एक्झोस्पियर. हे 0 to 10 किलोमीटर, हे 10 to 30, 30 to 50, 50 to 400 आणि 400 to 1. तर हे जे आहे ना, हे आपल्याला माहिती पाहिजे, कारण यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. त्यामुळे ट्रोपोस्पियर, मग स्ट्रॅटोस्पियर, मग मिझोस्पियर, मग थर्मोस्पियर आणि मग एक्सोस्पियर. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर सांगा बघू काय असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे ट्रोपोस्पियर अँड लोअर स्ट्रॅटोस्पियर मध्ये ऍटमॉस्फेरिक पोल्युटंट्स हे आढळतात. कारण ट्रोपोस्पियर मध्ये काऊन आढळतात? कारण ते आपल्याला जमिनीशी वर थोडं म्हणजे जास्त किलोमीटर नाहीये ना, 0 to 10 किलोमीटर आहे, त्यामुळे ते तिथे आढळतील आणि मग लोअर स्ट्रॅटोस्पियर मध्ये आढळतील. ठीक आहे, म्हणजे एकदा बघून घेऊया कुठे. इथे ट्रोपोस्पियर आणि इथे लोअर याच्यामध्ये, म्हणजे एवढ्या भागामध्ये एअर पोल्युटंट्स आढळतात. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे लीड इज युज्ड ॲज अन अँटी नॉकिंग एजंट टेट्राइथिल लीड इन पेट्रोल इट अफेक्ट्स अवर. म्हणजे हे जे आहे लीड आहे त्याचा पेट्रोलमध्ये अँटी नॉकिंग एजंट म्हणून वापर केला जातो. तर त्याचा परिणाम काय आहे आपल्या याच्यावर? त्याचा काय परिणाम होऊ शकतो? सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये परिणाम होऊ शकतो, की रेस्पिरेटरी मध्ये, की कार्डियाक मध्ये, की स्केलेटन मध्ये? सांगा बघू कशात होऊ शकतो. तर हे इंजिन नॉकिंग काय आहे आधी आपण बघूया. म्हणजे इंजिन नॉकिंग म्हणते, अँटी नॉकिंग एजंट काय आहे ते बघूया. तर इंजिन नॉकिंग जे असतं ना, हे टाळण्यासाठी इंधनचे ऑक्टॅन रेटिंग वाढवण्यासाठी हे गॅसोलिन मध्ये जोडलं जातं एक, आणि हे तापमान आणि दाब वाढवून कार्य करते आणि याला गॅसलिन स्वयंप्रज्वलित होईल असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे कसं असतं की अँटी नॉकिंग एजंट मध्ये हे नाही का, नेमके तापमान असो किंवा दाब असते ना जे, ते वाढवून कार्य करतात अँटी नॉकिंग एजंट म्हणजे. ठीक आहे. यामध्ये टेट्राइथिल झालं, लीड झालं, की फेरोसिन झालं, ट्रियासेटिन झालं, हे अशा प्रकारचे नाही का हे अँटी नॉकिंग एजंट म्हणून ओळखल्या जातात. तर आपण आपल्याला असं पण विचारू शकते की अँटी नॉकिंग एजंट प्रश्न आहे कोणते आहे, दिलेल्या पर्यायापैकी अँटी नॉकिंग एजंट कोणते? तर त्यामध्ये टेट्राइथिल लीड येईल, फेरोसिन येईल आणि ट्रायसेटिन येईल. ठीक आहे. तर याचा परिणाम काय होतो मग? याचा परिणाम होतो सेंट्रल नर्वस सिस्टीमवर, आपल्या मध्यवर्ती मज्जा संस्था जी असतात त्याच्यावर आपला परिणाम होतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मॅच द फॉलोइंग दिलेला आहे. इथे मेटल्स दिले आहे आणि त्याचा काय परिणाम होतो आपला इफेक्ट बॉडीवर ते विचारलेला आहे. क्रोमियम दिलेला आहे, अर्सेनिक दिलाय, कॅडमियम दिलाय आणि आयरन दिलाय. नंतर थॅल्सेमिया, इटेटाई, डेर्मेटिटिस आणि कार्सिनोजन. सांगा बघू काय असणार आहे. एकदा आपण ऑप्शन्स बघून घेऊया काय ऑप्शन. डी मध्ये दोनदा आला आहे, डी मध्ये दोनदा व्ही आला आहे, आय व्ही आलेला आहे. ठीक आहे. आणि इथे दोनदा आयव्ही आला आहे. म्हणजे एक दोन आपल्याला समजले तर आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे. तर क्रोमियमचं कसं असते,
हेक्झाव्हॅलेट क्रोमियम जे आहे ना, याद्वारे ते कर्करोगाला नाही का कर्करोगाच्या विकासाला चालना देतात. क्रोमियममुळे कर्करोग होण्याची फार आवश्यकता क्रोमियममुळे कर्करोग होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे. त्यामुळे क्रोमियमचं उत्तर काय असणार आहे? कार्सिनोजेन असणार आहे. कार्सिनोजन म्हणजे तेच थोडंफार कर्करोगासोबत हे केलेलं. आणि ठीक आहे, यामध्ये कसं असते, ऑक्सिडेटिव्ह तणावाची वाढली असते, क्रोमोझोम म्हणतो आपण गुणसूत्र, ते खंडित होण्याचे चान्सेस असतात, डीएनए मध्ये प्रॉब्लेम येतो, तणाव वाढतं. कशामुळे? क्रोमियममुळे. जर का हे कार्सिनोजन झालं तर. ठीक आहे. त्यामुळे आपलं VIV असणार आहे. तर म्हणजे 2 हे झाले आणि हे 2 कट झाले. ठीक आहे. आता आपल्या दोघांमधून करायचं आहे. मग अर्सेनिक. अर्सेनिक कसं असतं? तर अर्सेनिक कशामुळे अर्सेनिकमुळे डर्मॅटिस होतं. तर हे काय आहे डर्मॅटिस? तर हे एक स्वेलिंग आणि इरिटेशन होतं स्किनला, क्रॅक्ड होतं स्किन, डॅन्ड्रफ होते. ते कशामुळे होते? ते अर्सेनिकमुळे होते. ठीक आहे. त्यानंतर कॅन्डियममुळे इटाई होतं आपल्याला. तर हे काय असतं? कॅन्डियममुळे विषबाधा होण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे ते इटाई त्याला असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आयरन जे आहे, त्या यामुळे थॅल्सेमिया होण्याचे खूप चान्सेस असतात. म्हणजे हे एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. त्यामुळे ते आयरन थॅल्सेमिया आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे ए. क्रोमियमचा इफेक्ट कशावर काय होतं इफेक्ट? कार्सिनोजन होतं. अर्सेनिक हे डर्मॅटिस मध्ये होतं. कॅडमियममुळे इटाई होतं आणि आयरन हे थॅल्सेमिया इफेक्ट आहे. ठीक आहे आयरनचा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, द केमिकल रिस्पॉन्सिबल फॉर ब्लू बेबी सिंड्रम विच इज कॉज बाय रेस्ट्रिक्टेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू द ब्रेन. म्हणजे ब्लू बेबी सिंड्रम जे आहे, हे जबाबदार असते का रसायनला, जे मेंदूला ऑक्सिजन मर्यादित पुरवठ्यासाठी? हे विचारलेलं आहे. तर काय, कोणते रसायन इथे उपयुक्त असणार, जबाबदार असणार आहे, जेणेकरून आपल्याला रेस्ट्रिक्टेड ऑक्सिजन आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचणार नाही ब्लू बेबी सिंड्रोम मध्ये? तर सांगा बघू काय असणार आहे. तर यामध्ये नायट्रेट जे आहे ना, हे खूप महत्वाचं आहे ब्लू बेबी सिंड्रोम मध्ये. इथं काय असतं? वॉटर कंटॅमिनेटेड विथ नायट्रेट, म्हणजे नायट्रेट मुळे दूषित पाणी होतं ब्लू बेबी सिंड्रोम मध्ये. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, ब्लू बेबी सिंड्रोम आलं म्हणजे नायट्रेट, हे लक्षात ठेवा. मग त्याच्या आजूबाजू कुठला पण ऑप्शन असेल तरी आपण टिक करायचा. त्या कारण वॉटर कंटॅमिनेटेड विथ नायट्रेट हेच आहे ब्लू बेबी सिंड्रोम. ठीक आहे. म्हणजे हे, आणि यामुळे काय होते, तर ऑक्सिजन वाहून नेण्यास असमर्थ ठरतात. आपलं जे बॉडी आहे ना, त्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा मेंदूला जात नाही, असमर्थ ठरतात यामुळे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? नायट्रेट असणार आहे. ब्लू बेबी सिंड्रोम आलं तर नायट्रेट हे नक्की टिक करायचं. ठीक आहे. हा प्रश्न येऊन गेलेला आहे, PYQ आहे, त्यामुळे हा नक्की सोडू नका. आणि यामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही नायट्रेटमुळे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर मिनामाटा डिसीज. आता मिनामाटा डिसीज कोणत्या धातूमुळे होते, काय होते ते विचारलंय. मर्क्युरी, कॅडमियम, क्रोमियम, आयरन. सांगा बघू. आयरनचं आपण आताच पाहिलं होतं, थॅल्सेमिया, हो की नाही. आणि कॅडमियमचं काय पाहिलं होतं आपण? इटाई. क्रोमियमचं नाही, क्रोमियमचं पाहिलं होतं कार्सिनोजन. तर मर्क्युरी, याचं पण असू शकते, पण मर्क्युरी, आता मर्क्युरीचं उत्तर आहे. ते मिनामाटा जे आहे ना, ते मर्क्युरीमुळे होते. हे न्यूरोलॉजिकल सिंड्रोम आहे, म्हणजे मर्क्युरी पॉइझन होते याच्यामध्ये, त्यामुळे ते होतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे मर्क्युरी. तर मिनामाटा डिसीज, मर्क्युरी, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर इनटेक ऑफ लीड मे प्रायमरली कॉज डॅमेज ऑफ. जर का आपण लीड, जे आपण आता बघितलं, शिशा सेवनामुळे मुख्यतः नुकसान होते. कशाचं नुकसान होते? ब्रेनचं होतं, लंग्सचं होतं, लिव्हरचं होतं, किडनीचं होतं, कशाचं होतं? तर नुकसान कशाचं होतं? इनटेक ऑफ लीडमुळे ब्रेनचं नुकसान होण्याचा खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग जिओग्राफिकल एरियाज इज लार्जेस्ट सोर्स ऑफ CO इमिशन फ्रॉम बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल. म्हणजे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून कार्बन उत्सर्जनाचा सर्वात मोठा स्रोत खालीपैकी कोणता भौगोलिक क्षेत्र आहे? चायना, रशिया, नॉर्थ अमेरिका की युरोपियन युनियन? हा प्रश्न विचारले गेलेले आहे. आणि असे क्वेश्चन्स, म्हणजे हे जनरल क्वेश्चन्स आहे ना, त्यामुळे ते विचारले जाऊ शकतात या टॉपिक मधून. आणि यामधून आणि 10व्या युनिट मधून खूपदा विचारले जातात असे जनरल टॉपिक्स, जे आपण म्हणतो ना की करंट अफेअरवर विचारले जातात, ते हाच प्रश्न आहे करंट अफेअर मधला. ठीक आहे. त्यामुळे नक्की वाचा थोडंफार तरी. तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिकामध्ये CO जे आहे ना, हे लार्जेस्ट सोर्स आहे इमिशन्स फ्रॉम फॉसिल फ्युल. ठीक आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, इंडस्ट्रियल जनरेटिंग हॅझर्डियस वेस्ट आर क्लासिफाईड ऍज. म्हणजे घातक कचरा जे आहे ना, निर्माण करणाऱ्या उद्योगांचे वर्गीकरण केले जाते. कशात केले जाते? ब्राऊन, ग्रीन, येल्लो, रेड.
घातकचं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आधी घातक काय, जे उद्योग घातक कचरा निर्माण करतात ना, त्यामुळे पर्यावरणातील परिणाम असो किंवा कचरा व्यवस्थापन या पद्धतीवर आधारित वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे. तर यामध्ये याच्यामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक रेड आहे, एक ऑरेंज आहे, एक ग्रीन आहे आणि एक व्हाईट आहे. तर आता तुम्हाला तर समजलं असेल याचं उत्तर काय आहे. याचं उत्तर तर रेड असणार आहे, पण आपण बघून घेऊया यात काय आहे. रेड आहे, मिनिट, रेड आहे, व्हाईट आहे, ग्रीन आहे आणि आहे ऑरेंज. ठीक आहे. हा, रेड मध्ये कसं असतं, रेड मध्ये ह्या उद्योगाचा हे खूप म्हणजे मोठं उच्च परिणाम होतं पर्यावरणावर याचा, आणि यामध्ये लक्षणीय घातक कचरा जे आहे ना ते निर्माण होतात रेड मध्ये. रेड मध्ये उच्च परिणाम होतो पर्यावरणावर, आणि लक्षणीय घातक कचरा रेड मध्ये होतो. ठीक आहे. हे रेड अलर्ट म्हणून तुम्ही जाऊ शकता हे. ठीक आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल आहे पेस्टिसाइड झालं, पेट्रोल रिफायनिंग झालं, हे येतं लाल श्रेणीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर ऑरेंज जे आहे ना, ऑरेंज श्रेणीमध्ये हे मध्यम आहे परिणाम देणार, आणि यामध्ये घातक होतात निर्माण, पण होतं त्याहून लालपेक्षा तर ते कमी असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे, तर पहिलं कोणतं असणार आहे, पहिलं असणार आहे रेड, त्यानंतर ऑरेंज, त्यानंतर ग्रीन आणि त्यानंतर व्हाईट. ठीक आहे. तर रेड मध्ये तर आपल्याला उच्च याच्यामध्ये आहे, ऑरेंज हे त्याहून कमी आहे, मध्यम परिणामकारक आहे, आणि ग्रीन जे आहे ते कमीत कमी घातक कचरा आहे. एक्झाम्पल फूड प्रोसेसिंग झालं, टेक्सटाईल वगैरे झालं, पेपर प्रोडक्शन झालं, त्यामध्ये ते इको फ्रेंडली पद्धतीने रोखण्याचा प्रोत्साहित करतात ग्रीन मध्ये. त्यामुळे ग्रीन वगैरे आलं तर इको फ्रेंडली येईल. ठीक आहे. आणि व्हाईट जे आहे ना, हे पांढरा वर्ग, नगण्य प्रभाव आहे याचा काही प्रभाव नाही जास्त. मध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आली, IT सर्व्हिस वगैरे आली, तर ह्याच्यामध्ये घातक कचरा कमीच असतोय. ठीक आहे. त्यामुळे इथे काय असणार आहे, घातक कचरा निर्माण करायच्या उद्योगाचे वर्गीकरण रेड मध्ये दिलाय, कारण इथे बाकी ग्रीन पण आहे, पण ग्रीन मध्ये खूप घातक नाहीये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. द मॅक्झिमम इमिशन ऑफ पोल्युटंट फ्रॉम फ्युएल सोर्सेस इन इंडिया इज कॉज्ड बाय, म्हणजे भारतातील इंधन स्रोतामधून प्रदूषकाचे सर्वाधिक उत्सर्जन कशामुळे होते. कोलमुळे होते का, फायरवूड, रिफ्यूज बर्निंग, की व्हेजिटेबल वेस्ट प्रोडक्ट. सांगा बघू. तर व्हेजिटेबल वेस्ट प्रोडक्ट नसणारी, तर मग काय असणार, लाकूड पण नसणारी, कोळसा मे बी नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे, रिफ्यूज बर्निंग, जाळण्यास नका, जाळण्यामुळे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, भारतातील इंधन स्रोतांमध्ये प्रदूषकाचे सर्वाधिक उत्सर्जन हे जाळल्यामुळे होते. कशामुळे होते, जाळल्यामुळे. आपलं उत्तर आहे रिफ्यूज बर्निंग. ठीक आहे. एक मिनिट. तर मॅक्झिमम इमिशन ऑफ पोल्युटंट्स फ्रॉम फ्युएल सोर्सेस इन इंडिया इज कॉज बाय रिफ्यूज बर्निंग. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर सी असणार आहे. आज आपण घेतले आहेत 15 प्रश्न. 15 पैकी तुम्हाला किती आले ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आणि प्रश्न कसे वाटले तेही सांगा. मी ऍसिड रेनचं तुम्हाला विचारलं होतं या व्हिडिओमध्ये, तुम्ही ऍसिड रेन कशामुळे होते, कोणत्या पोल्युटंट आपल्या मॉलिक्युलमुळे होते ते सांगा नक्की. आणि पेपर 1 पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा सुरू केलेली आहे पेपर 1 ची, त्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्यासाठी पण संपर्क साधू शकता. 50+ मॉक टेस्ट असणार आहे, व्यवस्थित टाइम टेबल असणार आहे, अनलिमिटेड आयटम्स असणार आहे. या टेस्ट सिरीजचा तुम्हाला भरपूर फायदा होईल, त्यामुळे नक्की जॉईन करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.